नमस्कार, श्री साई केबल टीव्ही नेटवर्क्स मध्ये मी हनुमंत भोसले आपलं स्वागत। आजचा नवा दिवस पाहूयात आजच्या घडामोडी। प्रथम पाहूयात आजच्या मुख्य हेडलाईन्स। अंबा साखर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल लोकनेते बाबूराव अडसकर पॅनलचे प्रमुख रमेशराव अडसकर यांचं मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी केलं अभिनंदन। रोहित वेमुल्ला यास केजमध्ये ही श्रद्धांजली, पुरोगामी विचाराच्या नागरिकांचा केजमध्ये कॅन्डल मार्च। केज पोलीस स्टेशन अंतर्गत रस्ते सुरक्षा अभियान, शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने जनजागृती रॅली संपन्न। धारूर तालुका आय काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर, तालुका अध्यक्षपदी अजय सिंह दिक्कत तर शहर अध्यक्षपदी बाबूराव सिंगारे। बीडचे अतुल कुलकर्णी मराठी पत्रकार परिषदेवर आणि केजच्या स्नेहमिलन महिला ग्रुपतर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा। आता पाहूयात सविस्तर वृत्तांत। आजची पहिली बातमी आहे अभिनंदनाची। अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत हवाडा फेम रमेश अडसकर यांच्या लोकनेते बाबूराव अडसकर शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे। या पॅनलचे सर्वच उमेदवार 28 पेक्षा अधिक मताने विजयी झाले आहेत। या विजयानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि ग्रामविकास तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी पॅनल प्रमुख रमेशराव अडसकर यांचं अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। पाहूयात दुसरी बातमी। गेल्या वर्षी हैदराबाद इथं घडलेलं रोहित वेमुल्ला आत्महत्या प्रकरण देशभर गाजलं होतं। या घटनेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज केज शहरातही पुरोगामी विचाराच्या युवक व नागरिकांनी रोहित वेमुल्ला यास श्रद्धांजली अर्पण केली। शहराच्या महात्मा फुले नगर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महात्मा फुले आंबेडकर नगर, भीमनगर, क्रांतीनगरसह शहरातील अनेक युवक व नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। बघा आवाज जातो। गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं। पुढील बातमी आहे केज पोलीस स्टेशनची। नागरिकांना मध्ये रस्ते व वाहतूक विषयक नियमांची जनजागृती व्हावी याकरिता बीड पोलिसांचा 28वे रस्ता सुरक्षा अभियान पंधरवडा 9 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान आयोजित केला आहे। या अंतर्गत केज शहरात शालेय विद्यार्थी व नागरिकांच्या सहभागाने भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। पाहूयात या रॅलीची काही दृश्य। करण्यापूर्वी वाहनांचा वेग कमी करावा, चौकात ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नये, वाहनांची कागदपत्रे नेहमी जवळ बाळगा।
रस्ता सुरक्षा अभियान या अंतर्गत आम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचा समावेश व्हावा यासाठी आपल्याला आमंत्रित केलं होतं. त्यांनी आपण जे या ठिकाणी उत्साह दाखवला आहे त्याचं आमचं एकच म्हणणं आहे की जे काही भविष्य आहे हे तुमच्यावर आधारित आहे. त्याच्यानंतर जे ऑटो चालक आहेत, वाहन चालक आहेत, त्यांना पण या रॅलीत आम्ही समावेश केलं होतं. त्यांचं पण आम्हाला या ठिकाणी मोठं योगदान भेटलेलं आहे. जे वाहतुकीचे नियम आहेत हे काही कोणतं भाषण नाही किंवा कोणता प्रचार नाही. याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला नियम समजून घ्यायचे. वाहतुकीचे नियम काय असतात तर त्या नियमामध्ये काय पाहिजे आणि त्याच्यामुळे काय आपल्याला अपघात कशामुळे होतात, कसे होतात हे सर्व आम्ही या पॉम्पलेटमध्ये छापलेलं आहे. आम्ही प्रयत्न करतो की होणारा जो अपघात आहे तो टाळण्यासाठी आमच्या प्रयत्नातून जर एखादा अपघात टाळला तर त्याचं आम्हाला काहीतरी समाधान होतं. कारण आमची तीच ड्युटी आहे. अपघात होऊ नये, चांगले तुम्ही वाहतुकीचे नियम पाळावे जेणेकरून रस्त्याचं जे काही नियमावली आहे ते अबाधित राहील. या ठिकाणी कसं आहे वरिष्ठांचं मार्गदर्शन लाभणारच आहे पण तुम्हाला त्याच्यातून काही समजून घेऊन पुढे वाटचाल करायची आहे. माझं नाव वैभवी सूर्यकांत साठे. मी येताना तांबवा या गावाहून येत असते. बऱ्याच वेळा मी बस स्थानकावर बसलेले असते. म्हणजे बस वगैरे येतात, गाड्या वगैरे येतात, परंतु जाताना तो जे या मार्गाने जातात तर तिकडून येणाऱ्या गाड्या इकडून येतात आणि इकडून येणाऱ्या गाड्या इकडून येतात. मग जे इकडच्या साईडने जातात ते बरोबर जात नाहीत. मग यामुळे काय होतं की बऱ्याच गाड्या येतात, त्यांचं एकमेकांना धडक होते, मग त्यांच्यात भांडणं वगैरे होतात. तर हे टाळण्यासाठी आज आपल्या इथं पोलीस स्टेशन केज या ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियान 28वे रस्ता सुरक्षा अभियान आपण यासाठी इथे जमलेलो आहोत. त्यामुळं मी इथे माझे काही अडचणी मांडणार आहे. तर बऱ्याच कालचं एक उदाहरण पाहू. आमच्या शाळेतली एक मुलगी होती 9वीची. तर ती जाताना आम्ही दोघी जणी सरळ चालला होतात. समोरून एक माणूस आला आणि तिला धडक देऊन ती खाली पडली. मग तो माणूस तिला चूक द्यायला की बा तू असं का केलंस, तू रॉंग साईडने चालली होती. तरी ती सरळ साईडने चालली होती. तो आला आणि तिला धडकला आणि वरून तिला चूक देत होता. पण तिथं आमचे सरही होते, त्यांना सांगितलं की तुमची चूक आहे, पण त्यांनी ती चूक मान्य केली नाही. मग पुढील बातमी आहे धारूरची. धारूर तालुका काँग्रेस आयची कार्यकारिणी पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आज जाहीर केली. या नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये तरुण व्यक्तींना संधी देण्यात आली आहे. यामध्ये तालुका अध्यक्षपदी अजयसिंह दिक्कत तर शहर अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते बाबूराव सिंगारे यांची निवड करण्यात आली आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीसाठी आणि पक्षाच्या बळकटीसाठी जीवाचं रान करू असं सत्कार प्रसंगी सांगितलं. पाहुयात बातमी बीड जिल्हा पत्रकारितेची. बीड येथील ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे जिल्हा प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांची मराठी पत्रकार परिषदेवर परिषद प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेचे अध्यक्ष SM देशमुख यांनी आज ही घोषणा केली. अतुल कुलकर्णी हे चळवळीशी निगडीत पत्रकार म्हणून दुष्काळ, शेती, पाणी प्रश्न यांचे ते गाढे अभ्यासक आहेत. सामान्याशी व विचाराशी बांधिलकी जपणारे पत्रकार म्हणून जिल्ह्यात त्यांची ओळख आहे. अशा अतुल कुलकर्णी यांच्या या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. केजच्या स्नेहमिलन ग्रुपतर्फे आज केज शहरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. या ठिकाणी तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती रांगोळीतून साकारण्यात आली होती. त्याचबरोबर या ग्रुपच्या महिलांनी दाक्षिणात्य संस्कृतीचं दर्शन घडवलं. पाहुयात या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे. Thank you.
ते बोलत नाही ना, मम्मी बोलत हे बोलत सगळं तेच करतात. हे बोलत बापू कोणीतरी के शहरामध्ये जॅकेट यांच्या घरी आलेलो आहोत. येथे स्नेहमिलन महिला ग्रुपतर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. ह्या महिलांनी सर्व ग्रुपने मिळून इथे तिरुपती बालाजीचा देखावा रांगोळीमधून साकारलेला आहे आणि हा देखावा साकारल्या इथं प्रचंड अशी के शहरातील महिलांची गर्दी आहे. इथं आता ह्यांच्याकडून जॅकेट या भाभीकडून थोडं आपण ह्याची माहिती घेऊया. आमचं हे 4 वर्षापासून स्नेहमिलन आदर्श म्हणजे स्त्री महिला ग्रुप चालू केलेला आहे आणि दरवर्षी अलग अलग आम्ही अशी थीम ठेवतो. ती थीम म्हणजे कम्प्लीट ड्रेसिंग पासनं ते खाण्यापर्यंत सगळी आम्ही कम्प्लीट एक थीमनी करतो. गेल्या वर्षी पंढरपूर होतं आणि या वर्षी तिरुपती बालाजीचं आम्ही हे केलेलं आहे, सीन केलेलं आहे. खायला सुद्धा तेच आणि द्यायला वाण सुद्धा लाडूच आहे बालाजीसारखं. असं आहे कापूर आणि बालाजीचा लाडू. आपण हा उपक्रम किती वर्षापासून मी आय थिंक 4 वर्ष कंप्लीट झाले. हा 5वं वर्ष चालू आहे आणि दरवर्षी हा अलग अलग तऱ्हे सगळ्या महिला येत आहेत. फक्त आमच्या समाजाच्या नाही, इतर समाजाच्या पण आहेत आणि सगळ्यांना घेऊन चालतो आणि आम्ही जे सांगतो ते सगळं ऐकतात आणि सगळं जण करायला तयारी असते. तुमच्या ग्रुपमध्ये अशा महिला किती येतात? आम्ही 10 महिला आहेत. 10 महिला, 10 महिलांचा ग्रुप आहे सर. 10 महिलांचा ग्रुप आहे. गेल्या वर्षी काही काम करतात आता ह्या ग्रुप तर्फे तुम्ही अजून काही उपक्रम राबवतात? नाही, आम्ही दरवर्षी महिला 8 मार्चला महिला ह्याचा घेतो. महिला दिनानिमित्त काही ना काही चालूच आहे. बोलणार आहे यांच्याकडे काय सांगता? उपक्रम बालाजी म्हणजे प्रत्येक महिलेला इथं आल्यानंतर असं वाटेल की आपण साक्षात बालाजीला येऊन आणि तिरुपतीचे दर्शन घेऊन तिथला आपण सुंदर असा प्रसाद पण घेऊन आणि थंड वाटावं म्हणून विसाचा रस घेऊन आणि नंतर वाणामध्ये आपल्याला लाडू आणि कापूर जो बालाजीला असतो प्रसाद म्हणून दिला जातो तो वाणामध्ये आम्ही प्रेझेंट केलेला. दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम असतात. काहीतरी संदेश विविधतेतून एकता देतो. पूर्ण आपला भारत देश विविध परंपरेने नटलेला आहे. सर्व जाती धर्म एकत्र येऊन आम्ही हे हळदी कुंकू कार्यक्रम ठेवतो. याच्यातून आम्हाला समाज प्रबोधन करायचं असतं की देव कुठलाच एकाचा नसतो. प्रत्येक विविध वेशभूषा प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक वर्षी आम्ही साकारतो आणि अशा प्रकारे या बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं. आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा S7 न्यूज. आता दररोज रात्री 9 व 10 वाजता आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 व 10 वाजता आणि पुन्हा दुपारी 2 वाजता. आपलं घरचं हक्काचं चॅनल S7 न्यूजमध्ये आपण पाहत राहा S7 न्यूज. तोपर्यंत नमस्कार.